हा सिंह आहे. याला हिंदीमध्ये शेर म्हणतात आणि इंग्लिशमध्ये लायन म्हणतात. सिंह हा जंगलातील शक्तिशाली आणि धाडसी प्राणी आहे. त्याला जंगलाचा राजा मानले जाते. सिंह मांसाहारी प्राणी आहे. तो सहसा कळपात राहणे पसंत करतो. हा वाघ आहे. याला हिंदीमध्ये बाघ म्हणतात आणि इंग्लिशमध्ये टायगर म्हणतात. वाघ हा एक शक्तिशाली आणि मांसाहारी जंगली प्राणी आहे. वाघाची डरकाळी खूप प्रभावी असते. हा हत्ती आहे. याला हिंदीमध्ये हाथी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये एलिफंट म्हणतात. हत्ती हा जगातील सर्वात मोठा जमिनीवर राहणारा प्राणी आहे. हत्ती शाकाहारी प्राणी आहे. तो आपल्या सोंडेने पाणी पितो आणि वस्तू उचलतो. हत्ती खूप बुद्धिमान आणि सामाजिक प्राणी आहे. हे हरिण आहे. याला हिंदीमध्ये हिरण म्हणतात आणि इंग्लिशमध्ये डिअर म्हणतात. हरिण हा सुंदर आणि चपळ शाकाहारी जंगली प्राणी आहे. तो सहसा कळपात राहतो. हा चित्ता आहे. याला हिंदीमध्ये चिता म्हणतात आणि इंग्लिशमध्ये चिटा म्हणतात. चित्ता हा जगातील सर्वात वेगवान धावणारा प्राणी आहे. तो कमी वेळात खूप वेगाने धावतो. चित्ता हा मांसाहारी प्राणी आहे. हा अस्वल आहे. याला हिंदीमध्ये भालू म्हणतात आणि इंग्लिशमध्ये बेअर म्हणतात. अस्वल हा खूप मोठा आणि शक्तिशाली प्राणी आहे. त्याच्या शरीरावर दाट केस असतात. अस्वलाला मध आवडतो. हा लांडगा आहे. याला हिंदीमध्ये भेडिया म्हणतात आणि इंग्लिशमध्ये उल्फ म्हणतात. लांडगा हा हुशार आणि मांसाहारी जंगली प्राणी आहे. त्याची वास घेण्याची क्षमता खूप चांगली असते. हा कोल्हा आहे. याला हिंदीमध्ये लोमडी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये फॉक्स म्हणतात. कोल्हा हा चतुर आणि मांसाहारी जंगली प्राणी आहे. त्याची शेपटी लांब व दाट केसांची असते. हा रानडुक्कर आहे. याला हिंदीमध्ये जंगली सुअर म्हणतात आणि इंग्लिशमध्ये वाईल्ड बोअर म्हणतात. हा जिराफ आहे. याला हिंदीमध्ये जिराफ म्हणतात आणि इंग्लिशमध्ये पण जिराफच म्हणतात. जिराफ हा जगातील सर्वात उंच प्राणी आहे. त्याचे पाय व मान हे खूप लांब असतात. जिराफ झाडांची पाने, विशेषतः बाभळीची पाने खातो. जिराफाच्या शरीरावर सुंदर ठिपके असतात आणि प्रत्येक जिराफाच्या ठिपक्यांची रचना ही वेगळी असते. हा झेब्रा आहे. याला हिंदीमध्ये झेब्रा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये झिब्रा म्हणतात.
झेब्रा हा एक सुंदर शाकाहारी जंगली प्राणी आहे. त्याच्या शरीरावर काळे आणि पांढरे पट्टे असतात. हे माकड आहे. याला हिंदीमध्ये बंदर म्हणतात आणि इंग्लिशमध्ये मंकी म्हणतात. माकड हा एक हुशार आणि चपळ जंगली प्राणी आहे. तो झाडांवर सहज चढतो. हा कांगारू आहे. याला हिंदीमध्ये कंगारू म्हणतात आणि इंग्लिशमध्ये कॅंगरू म्हणतात. कांगारू हा ऑस्ट्रेलियात आढळणारा एक अद्भुत शाकाहारी प्राणी आहे. त्याचे मागचे पाय खूप मजबूत असतात, त्यामुळे तो लांब उड्या मारू शकतो. कांगारूच्या मादीच्या पोटावर एक पिशवी असते. हा गोरिला आहे. याला हिंदीमध्ये गोरिल्ला म्हणतात आणि इंग्लिशमध्ये गोरिला म्हणतात. गोरिला हा एक मोठा आणि शक्तिशाली प्राणी आहे. तो खूप बुद्धिमान आणि सामाजिक प्राणी आहे. गोरिला आपल्या कुटुंबासोबत कळपात राहतो. तो प्रामुख्याने जंगलात राहतो. हा पाणघोडा आहे. याला हिंदीमध्ये दर्याई घोडा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये हिप्पोपोटामस म्हणतात. पाणघोडा हा मोठा, शक्तिशाली व अर्ध-जलचर जंगली प्राणी आहे. तो प्रामुख्याने नद्या, तलाव, दलदलीच्या भागात राहतो. दिवसा तो पाण्यात राहतो, त्यामुळे त्याच्या शरीराला उन्हापासून संरक्षण मिळते. रात्री तो बाहेर येऊन गवत खातो. पाणघोडा शाकाहारी प्राणी आहे. तो पाण्यात चांगल्या रीतीने पोहू शकतो. नीलगाय. नीलगायला हिंदीमध्ये नीलगाय म्हणतात आणि इंग्लिशमध्ये सुद्धा नीलगायच म्हणतात. नीलगाय हा भारतात आढळणारा सर्वात मोठा हरिणवर्गीय प्राणी आहे. नर नीलगायचा रंग हा निळसर राखाडी असल्यामुळे त्याला नीलगाय असं नाव पडले. हा गेंडा आहे. याला हिंदीमध्ये गैंडा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये रायनोसिरस म्हणतात. गेंडा हा मोठा, शक्तिशाली आणि शाकाहारी प्राणी आहे. त्याच्या नाकावर 1 किंवा 2 शिंगे असतात. गेंड्याची कातडी जाड व मजबूत असते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.